गुरुवारपासून वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुक्याच्या नेतृत्वात दौलामेटी ग्रामपंचायतला तीव्र स्वरूपात करत असलेल्या मागणीला सोमवार रोजी यश आल्यानं थकबाकी घर कर तसेच थकबाकी पाणी करावर 25% सूट असा लाभ नागरिकांना मिळणार आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत ग्रामपंचायतचा थकबाकी घरपट्टी करामध्ये 50% सवलत देण्याची तरतूद करण्यात आली असून दिनांक 6 ऑगस्ट 2025 आणि 13 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। तरी दौलामेटी ग्रामपंचायतने ही योजना लागू का केली नाही तसेच त्वरित ही योजना लागू करावी अशी मागणी लिखित पत्राद्वारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष नागेश बोरकर यांच्या नेतृत्वात गुरुवारला लिखित निवेदन ग्रामपंचायत दौलामेटीला देण्यात आले। नंतर शनिवारला महिला कार्यकर्ता शुभांगी शीतल वासनिक यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायतला धडक दिली। यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात ग्रामपंचायतचा निषेध केला। यावेळी ग्रामविकास अधिकारी चिमोटे आणि सरपंच गजानन रामेकर ग्रामपंचायत मध्ये गैरहजर होते, तेव्हा कार्यकर्त्यांचा रोष अधिक वाढल्यानं महिला आघाडीच्या महासचिव माधुरी खोब्रागडे यांचा सह सोमवारला मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत समोर संबंधित प्रश्नाला धरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। संबंधित प्रकार लक्षात घेता सरपंच गजानन रामेकर यांनी आंदोलनाची मागणी मान्य केली व गावात दवंडी पिटून गावकऱ्यांना या योजनेचा लाभ सोमवारपासून 31 डिसेंबर पर्यंत घ्यावा असं जाहीर केलं। गजानन रामेकर यांनी संबंधित योजनेचा लाभ आम्ही गावकऱ्यांना देणारच होतो, परंतु सभेमध्ये वेळेअभावी या विषयावर चर्चा होऊ शकली नसल्याने निर्णय घ्यायला उशीर झाला। तरी 31 डिसेंबर पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा असं जाहीर करतो। आम्ही प्रशासनाला ही योजना 31 मार्च पर्यंत वाढवावी अशी मागणी करू असं आश्वासन दिलंय। मी माधुरी खोब्रागडे, वंचित बहुजन आघाडीची जिल्हा महासचिव। या ग्रामपंचायतमध्ये दौलामेटी ग्रामपंचायतमध्ये 21/11/2025 ला आमसभा ठरविण्यात आलेली होती। त्या आमसभेमध्ये यांनी फक्त मुलांना शिष्यवृत्ती देण्यासाठीच आमसभा आयोजित केली होती का आणि तेवढंच काम त्यांनी केलेलं आहे। त्या सभेमध्ये यांनी समृद्ध मुख्यमंत्री ही योजना राबवण्यासाठी आलेली होती। मग यांनी त्यावेळेला ती तिथे डिक्लेअर का केली नाही, त्या सभेमध्ये यांनी हा विषय का घेतलेला नाही। आणि ठीक आहे, त्यावेळेला जरी घेतला नसेल परंतु त्यांनी समोरच्या मीटिंगमध्ये हा विषय घ्यायला पाहिजे होता आणि समाजापर्यंत हा मुद्दा जाऊ द्यायला पाहिजे होता। यांनी गाडी लावून ऑटो लावून गावामध्ये हे फिरवायला पाहिजे होतं की ज्याकडे टॅक्स म्हणजे आहे बाकी आहे त्यांनी हे टॅक्स भरावं, त्यांना 50% सूट मिळेल आणि पाण्याचं कर असेल तर त्यामध्ये 25% सूट मिळेल असं यांनी सांगायला पाहिजे होतं। परंतु या ग्रामपंचायतमधील सरपंच आणि सचिव यांनी हा कोणताही मुद्दा उचललेला नाही। त्यामुळे गोरगरीब जनतेचा हा खूप मोठा नुकसान झालेला आहे आणि आता उर्वरित फक्त 5 दिवस 6 दिवस राहिलेले आहे। त्या दिवसामध्ये सुद्धा आता हे लोक करतील किंवा नाही हे माहीत नाही। त्यामुळे माझी यांना एकच विनंती आहे की त्यांनी उर्वरित दिवसामध्ये सुद्धा ती योजना गोरगरिबांना लागू करावी आणि त्याचा फायदा गोरगरिबांना द्यावा। आणि जर या महिन्यामध्ये जर लोकांनी टॅक्स भरले असेल तर त्यांचा तो अर्धा पैसा वापस करावा अशी मी विनंती करते आणि वंचित बहुजन आघाडी करून या ग्रामपंचायतचा निषेध करते। जय भीम, जय संविधान। ही पार्टी झालेली आहे आणि त्याचा आदर करणं तुमचं काम आहे, नाही तर मग भाड खाली जा भाड खाऊ आहे हे तर मी नेहमी म्हणतो। आणि हे सरपंच उपसरपंच जे बी आहे आणि आज ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो आमचा जे अधिकार मागण्यासाठी का आमदारला का भेटलं नाही, ह्या ठिकाणी ना सरपंच आहे ना उपसरपंच आहे ना प्रशासक मॅडम आहे। मग आम्ही कोणाला विचारायचं कोणाकडे जायचं, इथं जबाबदार कोण आहे हे जबाबदार व्यक्ती आम्हाला दाखवा। इथं आम्ही ड्युट्या पाणी पाडून ज्यावेळेस या ठिकाणी घेतो त्यावेळेस आम्हाला आमच्या अधिकारांबद्दल जे काही आहे त्यासाठी आम्ही ते इथं निवडून दिलेले आहे आमचे प्रतिनिधी। त्या प्रतिनिधीचंही काम आहे, काही तो सत्तेत असो या असत्तेत असो अपेक्षेमध्ये असो त्याचंही काम आहे आमच्यापर्यंत हा अधिकार। कारण आम्ही इथं काही ड्युट्या करत नाही, आम्ही इथं येऊन काही बसणार नाही। जे अधिकार येते जे DR येते ते आमच्यापर्यंत का पोचत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासाठी पडलेला आहे। मग अशा ह्या प्रशासनाला तुम्ही का म्हणता त्याच्याबद्दल मला माहीत नाही। मी अशा प्रशासनाकडे भाड खाऊ म्हणतो, त्या जिथं पैसे भेटते ते कामं पहिले करायचे आणि ज्या जनतेच्या हिताचा जो आहे
त्याचा दंड फक्त दंडच का भोगायचा. त्यासाठी आज अगर इथं हा निर्णय जर झाला नाही तर इथं हे आंदोलन आमचं राहील आणि त्याच्या पुढे जे बी होईल त्यासाठी आम्हाला त्याची काही हे नाही. आमचा पैसा गेलेला आहे, आमच्या जनतेचं नुकसान झालेलं आहे. त्या जनतेच्या नुकसानासाठी वंचित बहुजन आघाडी केव्हाही वर्त आहे. त्याला अधिकार भेटल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी हे हटणार नाही एवढं बोलतो. अजून त्याचा जवळचा फोन माणूस आहे, फोन मारा. आज इथे आम्ही आमची तक्रारे सगळे शांत राहा. आज इथे आम्ही आमची तक्रारे घेऊन सगळेजण आम्ही इथं जमलो आहोत. पण आमची तक्रार घेण्याकरिता आम्ही 11:30 ते आज आता 1च्या दरम्यान एवढा तास झाला आहे. आमची तक्रार घेण्याकरिता कोणी ना इथं सरपंच आहे, ना उपसरपंच आहे, ना सचिव आहे, कोणी नाही आहे. गावारीसारखं इथं ग्रामपंचायत दिसत आहे. ह्या मुद्दा आम्ही इथं यासाठी जमा झालो आहो की मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान हे जे गव्हर्नमेंटचा GR आला आहे हा सुरू होणार होता, लागू होणार होता 6 ऑगस्टपासून ते 13 नोव्हेंबरपर्यंत यांना लागू करायला पाहिजे होता. हे GR असते हे सगळे ग्रामपंचायत करता असते, फक्त एकच ग्रामपंचायत करता नसते. जसं सुराबड्डी ग्रामपंचायतमध्ये त्याचे जे सरपंच आहे त्यांनी लागू केला, त्यांचा फायदा पण गरीब जनतेला मिळाला आहे. पण आज 20 तारीख आहे. कालही आम्ही इथं आलो होतो ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये गोष्ट ठेवली. आज आम्ही इथं आलो संख्येने, पण आज इथं कोणी आमची तक्रार घ्यायला तयार नाही आहे. याचा फायदा असा आहे की हे जे योजना आहे या योजनेमार्फत ज्यांच्या पण जे मालमत्ता थकबाकी आहे आणि जे पाणीचे जे थकबाकी आहे त्याच्यामध्ये जे घराचा कर आहे जे थकबाकी आहे त्याच्यामध्ये गरीब लोकांना 50% सूट मिळणार होती, सवलत डिस्काउंट मिळणार होती. आणि पाणीचा जो मुद्दा आहे, पाणीचा जो बिलिंग आहे, जो भी थकबाकी आहे त्याच्यामध्ये 25% मिळणार होतं. आज अगर ही सवलत ह्या ग्रामपंचायतनं जर लागू केली असती तर किती गरीब लोकांचा फायदा झाला असता. आणखी एक तक्रार अशी पण आहे की यांनी जे घर टॅक्स, मी वार्ड नंबर 6चा रहिवासी आहो, प्रत्येक ठिकाणी जे यांनी घर टॅक्स दिला आहे कोणाला एकसारखा एक रूल एक नियमचा नाही आहे. कोणाला काही पर्सेंट न वाढून आला आहे. माझ्या जेवढा प्रूफ आहे, मी 2023-24 मध्ये घर टॅक्स भरला 2100 रुपये आहे, 24-25 मध्ये पण 2100 रुपये आहे. आणि हाच वर्ष जो आहे 2025-26च्या मला यांनी स्लिप पाठवली आहे 4580, म्हणजे सहसा 2100चे एकदम 4580 म्हणजे डबलचा रेट आला आहे. कोणाकोणाला काही पर्सेंटेज न आला आहे, कोणाकोणाला डबल आला आहे. इथं कोणताही एक नियम नाही आहे. मला म्हणायचे हे आहे की अगर गव्हर्नमेंटचा कोणतं पण अगर रूल येते आहे तर एक तर काही पर्सेंटेज न वाढेल नाही तर डबल न वाढेल. पर्सेंटेज न वाढेल तर सगळ्याला एकसारखं आलं पाहिजे, डबल वाढेल तर सगळ्याला एकसारखं आलं पाहिजे. माझी फक्त मागणी एवढी आहे की इथे वरचे जे पण आहे मीडिया मार्फत वरती जे पण अधिकारी आहे, तहसीलमध्ये असो, जिल्हा परिषदमध्ये असो की त्याच्या वरती असो, त्यांनी इथं निरीक्षण करावं, इथं ऑब्झर्वेशन करावं की हे काय चालू आहे म्हणून. अशा प्रकारे जे ग्रामपंचायत चालत आहे आम्ही याच्यानं खुश नाही आहोत. आमची एवढी मागणी आहे सर्वांची की इथं कोणाचा तरी म्हणजे एक निरीक्षक असला पाहिजे आणि जे पण योजना आहे ते गव्हर्नमेंटची इथं गरीब जनतापर्यंत पोहोचली पाहिजे. जे कचऱ्याची गाडी रोज फिरते त्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो येत नाही आहे. यांनी त्याच्यामार्फत वार्ड टू वार्डमध्ये फिरवलं पाहिजे आणि याची जे पण काही गव्हर्नमेंटच्या GR मध्ये जे काही सवलत आहे गरीब लोकांसाठी त्यांना मिळाली पाहिजे. एवढं बोलून धन्यवाद. स्टार्ट. सर्वांना जय भीम. जय भीम. वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुका उपाध्यक्ष नागेश बोरकर बोलतोय. प्रशासनाने एक GR काढलेला होता. डिसेंबर महिन्यामध्ये 31 तारखेपर्यंत ग्रामपंचायत परिसरात राहणारे घर टॅक्स जे त्यांचा 50% डिस्काउंट हा आपल्याला डिसेंबर महिन्यात भेटणार होता. परंतु काही ग्रामपंचायतमध्ये हे लागू झालेलं आहे आणि काही ग्रामपंचायतमध्ये नाही झालेलं. हा लोकहिताचा जो मुद्दा होता, या हिताच्या मुद्द्यावर जर ग्रामपंचायत निष्क्रिय असेल तर अशा निष्क्रिय ग्रामपंचायतचा आम्ही इथे वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करतो. जेव्हा लोकहिताच्या मुद्द्यावर आमचे प्रतिनिधी, आम्ही ज्यांना इथं सरपंच म्हणून बसवला आहे, आम्ही यांना इथं ग्रामपंचायत सदस्य म्हणून बसवला आहे, या लोकांनी जर या प्रकारे अशाच लोकहिताच्या मुद्द्याचा नाश करत असले तर आम्ही पुन्हा इथे याच प्रकारचे आम्ही आंदोलन करू आणि याच प्रकारचे आम्ही निर्देशन देऊ. आम्ही विनंती करतो या ग्रामपंचायतच्या सरपंचांना आणि सदस्यांना या पाठीनं निवेदन करतो की यांनी जे उरलेले दिवस आहे
जरी 1 तारखेपासून चालू करायचा होता, यांना 50% डिस्काउंट द्यायचा होता आणि यांनी दिलं नाही. परंतु आता जे इथं 5 दिवस किंवा 7 दिवस जेवढेही बाकी आहे या दिवशी यांनी लागू करावं आणि या गोरगरिबांच्या न्याय निवाडा करावा. अन्यथा आम्ही इथे मोठ्या प्रमाणात पुढे होऊन आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची आमची इथे तयारी आहे. आणि आता इथे उपस्थित आल्यानंतर इथे ग्रामपंचायतमध्ये सचिव मॅडम पण उपस्थित नाही आहेत, सरपंच मॅडम पण उपस्थित नाही आहेत, ना उपसरपंच उपस्थित आहेत. आमच्या अशी मागणी आहे की कमीत कमी गावातला एखादा नागरिक इथे कुठल्या समस्येसाठी येते तर कोणीतरी जबाबदार व्यक्ती इथे उपस्थित पाहिजे. जबाबदार व्यक्ती उपस्थित राहणार नाही, मग हे जे इथचे गावकरी आहेत हे आपलं काम धाम सोडून आपल्या सुट्ट्या घेऊन इथे ज्या कोणतं निवेदन आणि तक्रार घेऊन येत आहेत ते इथून काय खाली जातील का, हा आमचा एक मोठा प्रश्न आहे. एवढं बोलून लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, वाडी, नागपूर.